तर गाईज तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे. तर आता आम्ही आलो आहे स्वामींच्या मठात. आणि सुंदर मस्त आहे ना, हे खूप छान आहे. आणि आता आम्ही इथे आलो आहे. तर स्वामींच्या मठात आलो आहे खास कारण आजचं पाणी आहे इथे ना, बर्फासारखं पाणी. अरे देवा, इथं पण पाय धुवायचे. मम्मी ग, हे थंड थंड पाणी. स्वाहा. मम्मी ग, मम्मी हे जाम डेंजर आहे. खूपच जास्त थंड पाणी आहे गाईस. पायाचं कापतात लगेच. आता दाखवते बघा. आता ही लाजरस झाड आहे. हा बघा, कोंबली. खूप मोठं असं मंदिर आहे, खूप छान आहे रांग. तर तुम्ही त्र्यंबकला कधी आले ना, तर तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या मठातून नक्की चल. झाला आपला एक कॅमेरा फिरवला तरी खपतंय विषय. आता आणि आम्ही नंतर या समोरच्या बाजूला आलो. तर तिथे आम्ही बघितलं की हे खूप सारे काही काय होते. तर आम्ही नीट बघितलं की ते काय. तर महाराष्ट्रामध्ये होणारे जे पण सण आहेत, वार आहेत, जसे की गौरी, गणपती, दिवाळी, परत खूप सारे जसे की नाग, ते खूप सारे होते. आम्हाला पण माहीत नाही इतके. आणि नंतर मग आम्ही त्याच्याच खाली ग्राउंड फ्लोअरवर गेलो. तर तिथे आम्हाला जेवायला होतं. तर तिथे जेवल्यानंतर एक खूप मोठा किस्सा झाला. तर तुम्हाला मी पुढं सांगतेच. आणि जेवण खूप छान होतं. तर मला ते वाटलं ते इडली डोश्यापेक्षा तरी हे खूपच मस्त आहे जेवण. आपण टाकू शकतो, बट नाही असं नाही करू शकत. ह्या मंदिरात तरी म्हणजे जेवढं आहे तेवढं संपवायचंच. नाही संपलं ना, तर आपण सपोज आता तुम्ही नाही संपलं तुम्हाला, तर तुम्ही नेऊन परत ते डस्टबिनमध्ये टाकलं, तर तुम्हाला ते उचलायला सांगतात आणि ते जेवायला सांगतात की ते तुम्ही संपवल्याशिवाय तुम्ही टाकू नका, असं त्यांचं मजा असतं. खाली खूप डेंजर, खतरनाक. हेच मी तर हे फर्स्ट टाईम बघितलं असं काय असतं. डेंजर. ओ, त्या 2 दिवस आपली त्र्यंबकेश्वरची ट्रिप झालेली फायनली. चला मग बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.